मागील 6 महिन्यापासून महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांचा जो संघर्ष सुरू आहे, या संघर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 76,000 आशा व गटप्रवर्तक यांच्याबरोबर संपर्क साधण्यासाठी यूट्यूब चॅनल हे एक अत्यंत प्रभावी माध्यम ठरलेलं आहे। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील आशांना वेगवेगळ्या वक्त्यांचे विचार ऐकायला मिळाले, वेगवेगळ्या संघटनांचे विचार ऐकायला मिळाले आणि एकूणच त्यांच्या कामगारवर्गीय जाणीवेबद्दल विकास होण्याच्या संदर्भात मदत झालेली आहे। आमची जी युनियन आहे, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना, ही रजिस्टर्ड युनियन आहे आणि तिचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे। अशा 4-5 संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये कृती समिती तयार करून त्या कृती समितीच्या मार्फत गेल्या 6 महिन्यापासून संघर्ष केला गेलेला आहे आणि या संघर्षानंतर आता अशी स्थिती आहे की संघर्षातील मागण्यांच्या बरोबरच एकूणच आशा गटप्रवर्तक यांच्या स्वतःच्या मागण्या आणि समाजाच्या मागण्या, समाजामध्ये आपण जे कार्य करतोय त्याचं महत्त्व काय आहे, या पैलूचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम हा मुद्दा आहे की भारत हा एक पुरुषसत्ताक समाज आहे आणि याचा अर्थच असा आहे की स्त्रियांच्या मागण्या, जाणीवा, स्वातंत्र्य याची गळचेपी करणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे सातत्याने घडत आहे आणि त्याचाच एक परिपाक म्हणजे समान कामाला जे समान वेतन मिळालं पाहिजे ते समान वेतन स्त्री कामगारांना पुरुष कामगारांच्या इतके मिळत नाही। प्रत्येक स्त्री काम करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये स्त्रियांना कमी प्रमाणात मोबदला मिळतो, तो समान प्रमाणात मिळाला पाहिजे आणि समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे। तर या मागणी संदर्भात सुद्धा यापुढील काळामध्ये आपल्याला विकास करावा लागेल। दुसरा मुद्दा असा आहे की आशा म्हणजे ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, जे सरकार असं म्हणते की सरकारच्या ॲक्रिडेटेड म्हणजे शासन मान्य सेविका, समाजसेविका म्हणजे आशा, त्यांच्या सुपरवायझर्स, गटप्रवर्तक। तर या आशा ज्या आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातली सर्व कामं घेऊन प्रत्यक्ष जनतेशी जाऊन संपर्क करतात आणि जनतेवर आरोग्य उपचार त्यांच्या मार्फत केले जातात। त्यामुळे आशा आणि गटप्रवर्तक यांचा जो संपर्क आहे तो जनतेशी सातत्याने निगडीत असतो। आता तर हे 2013 सालापासून शहरं सुद्धा त्याच्यामध्ये सर्व आलेली आहेत, पण शहरांच्यासाठीचं नीट नियोजन जे पाहिजे ते अजूनही झालेलं नाही। स्थानिक स्वराज्य संस्था काही ठिकाणी आशांच्या बाजूने आहेत, त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार ते दिवाळीच्या वेळेला बोनस देतात किंवा त्यांचं जे मानधन आहे ते सुद्धा काही प्रमाणात वेगळं आहे, पण एकूण सरसकट शहरामधल्या ज्या आशा आणि गटप्रवर्तक आहेत त्यांची यंत्रणा अजून महाराष्ट्र शासनाने नीट उभी केलेली नाही। उदाहरणार्थ कितीही मोठं शहर असू द्या, प्रत्येक शहरामध्ये एकच गटप्रवर्तक आहे आणि ज्या 20 गटप्रवर्तक, ज्या 20 आशांच्या मागे एक गटप्रवर्तक पाहिजे अशी परिस्थिती त्या ठिकाणी नाही। आपण आणखीन एक पैलूचा विचार करू। मध्य प्रदेशमध्ये एक घटना घडली, त्या ठिकाणचे जे मनोरुग्ण आहेत त्या मनोरुग्णावर उपचार करण्याची जबाबदारी त्यांनी हजारो आशांच्या वरती दिली। एक NGO आहे, त्यांनी आशांना प्रशिक्षण दिलं आणि त्याचा इतका उपयोग झाला की हे जे मनोरुग्ण असणारे जे सर्व रुग्ण आहेत त्या रुग्णांना आशांचा खूप चांगला उपयोग झाला। तर आशांच्या मध्ये असलेली जी क्षमता आहे, मुळात स्त्रीमध्ये असलेली जी क्षमता असते त्याचा कसा विकास करायचा हे काही ठिकाणी आता घडत चाललेलं आहे। आपण आणखीन एक उदाहरण घेऊ की चीनमध्ये एक संकल्पना आहे बेअरफूट डॉक्टर, म्हणजे अनवाणी डॉक्टर। हे चीनमध्ये ज्यांना एक 3 वर्षाचा डॉक्टरांचा कोर्स दिला जातो आणि तो कोर्स झाल्यानंतर हे डॉक्टर्स गल्लीमध्ये त्या ठिकाणी झाडाच्या खाली बसणारे, बैठकीला बसणारे लोक, ज्या ज्या ठिकाणी लोक असतील त्या त्या ठिकाणी त्यांना जाऊन भेटणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्याला बेअरफूट कन्सेप्ट ही चीनमध्ये मान्यता पावली। सगळ्या जगामध्ये त्याची चर्चा झाली आणि त्याचा खूप चांगला उपयोग झाला। त्यामुळे आशांना अजूनही आरोग्यविषयक त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे
आज आशा चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये गरीब लोकांना दिलासा देत आहेत, सल्ला देत आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे ती लहान मुलांच्यावरचे सर्व उपचार आणि महिलांच्यावरचे उपचार, त्याचबरोबर इतर जे दुर्धर रोग आहेत त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आमचा प्रश्न असा आहे की शासन जरी आशाना ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणत असलं तरी त्या शासनाच्या काम करीत आहेत. आता 20 वर्ष होत आलेली आहेत तरी त्यांना शासन मान्यता द्याव्यास तयार नाहीत. शासन आपले कामगार म्हणायला तयार नाहीत. खरं म्हणजे आशांची नेमणूक पर्यायाने ग्रामपंचायतीमार्फत शासकीय अधिकारीच करतात. गटप्रवर्तकांची नेमणुका सुद्धा शासकीय अधिकारी करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा त्यांच्याकडेच आहेत. त्यांना मानधन देणे, पगार देणे या बाबी सुद्धा शासनामार्फत होत असल्यामुळे की मालक या संज्ञेमध्ये शासन येतं, परंतु हे त्यांना मान्य नाही. आणि असं खूप दिवस चाललं होतं. ही जी मांडणी आहे त्याच्याबद्दल गुजरातमधल्या काही संघटनांनी सुप्रीम कोर्टामध्ये अंगणवाडीची केस घातली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बद्दल सुद्धा त्यांनी असंच सांगितलं की आम्ही त्यांना त्यांच्याकडून मानधनावर काम करून घेतोय, त्याच्यानंतर त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. त्या मानधनावर आहेत निव्वळ, त्यांना कसलेही शासकीय कर्मचाऱ्यांचे हक्क मिळणार नाहीत, त्यांना मागण्याचा अधिकार नाही अशी मांडणी केली. पण ते सुप्रीम कोर्टाने त्यांना एक तडाखा दिला. ते म्हणले असं चालणार नाही, तुम्हीच त्यांचे मालक आहात, तुम्हीच नेमणूक करतात, तुम्हीच पगार देतात, त्यामुळे तुम्हाला ही जबाबदारी टाळता येणार नाही आणि त्यांना ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय केला. आता सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे, त्याच्यावर सुद्धा उलट सुलट महाराष्ट्र शासन भूमिका घेत आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 लाख रुपये निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकेला जे देत होते त्याच्याबद्दल आता असं म्हणणं आहे की ती रक्कम वळज करून आता आम्ही सगळे मिळून जे होणारी ग्रॅज्युटी ती देऊ. कारण म्हणजे त्या 1 लाखाचा आणि या ग्रॅज्युटीचा काही संबंध नाही. म्हणूनच अंगणवाड्या असतील, आशा असतील, गटप्रवर्तक असतील, त्यांना 60 वर्षाच्या निवृत्तीनंतर किमान महिन्याला 5,000 रुपये पेन्शन जिवंत असेपर्यंत मिळायला पाहिजे. त्यांना ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे. त्यांना शासनाने प्रॉव्हिडंट फंड योजना लागू केली पाहिजे. आणि महत्त्वाचे विषय आहे म्हणजे आपण आज आशा आणि गटप्रवर्तकांचा विचार करताना मागील 6 महिन्यामध्ये मानधन किती वाढ मिळते, कसं वाढ मिळते याच्यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित होतं. परंतु ह्या सुद्धा ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर सुद्धा देशामध्ये एक मोठं आंदोलन होऊन आपल्याला त्याच्यामध्ये यश येणं अतिशय आवश्यक आहे. आणि याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी कुठंतरी एकत्र आलं पाहिजे. मग त्या आशा आहेत, गटप्रवर्तक आहेत, सुपरवायझर्स आहेत, अंगणवाडी आहे, पोषण आहार आहे, कंत्राटी कर्मचारी आहेत, यांनी सर्वांनी मिळून एक सूत्र तयार करून त्या सूत्रामधून त्यानुसार जर शासनाकडे रितसर योग्य पद्धतीने जर मागणी केली तर त्या शासनाला त्या मागण्या मान्य करावी लागतात. महाराष्ट्र शासन ॲडॅमंट आहे, लॉजिकली काही विचार करायला तयार नाही. त्यांना असं सांगितलं, पत्र लिहिली गेली हजारो की तुमचं जे आता आहे 4% बजेटमधली तरतूद आहे, एकूण बजेटच्या 4% ती भारतात सगळ्यात कमी आहे. सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. इतर राज्यांच्या मध्ये जास्त आहे. दिल्लीमध्ये तर 13% आहे. आणि ते निदान तुम्ही दुप्पट करा. दुप्पट जर तुम्ही केला तर समाधानकारकरित्या अशा गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांना तुम्हाला देता येईल. परंतु त्यांनी बजेटमध्ये जी आता तरतूद केलेली आहे ती गेल्या वर्षा इतकीच केलेली आहे. आणि महागाईच्या संदर्भात जर विचार केला तर ती भाववाढ लक्षात घेतली तर ती असलेली तरतूद सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे. दुसरं असं आहे की आशा आणि गटप्रवर्तकांना किंवा अंगणवाडीला संप का करावा लागतो तर जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जशी महागाई वाढत जाईल त्या महागाईच्या प्रमाणात काही प्रमाणात तरी महागाई भत्ता मिळतो. परंतु अशी महागाई भत्ता देण्याची तरतूद ही आशा आणि गटप्रवर्तकांना केलेली नाही. आश्चर्य म्हणजे 2005 साली आशांच्या मीटिंगसाठी जे 150 रुपयाची तरतूद आहे ती तशीच आहे अजून 150 रुपये, त्याच्यामध्ये काही फरक केलेला नाही. किंवा 2018 साली जे 2000 रुपयाची वाढ
भारत सरकारनं दिलेले आहे त्याच्यानंतर कामावर आधारित मोबदल्यामध्ये काहीही वाढ त्यांनी केलेली नाही। तर या सर्व बाबी आहेत, या सर्व बाबी विचारात घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। सुपरवायझर्स आशा महिलांचे जे प्रश्न आहेत ते आणखीन कठीण आहेत, त्यांना कंत्राटी कर्मचारी म्हणून मान्यता देण्यास तयार नाहीत। विशेषतः स्वतः त्यांच्या कागदावर ज्या कागदावर ते सही करतात त्या कागदावर त्यांनी लिहिलेले आहे की या गटप्रवर्तक कंत्राटी आहेत आणि बोलताना मात्र बोलतात की तुम्ही कंत्राटी नाही। त्यांना म्हटलं दाखवा कुठे आहे, तर कागद दाखवायला त्यांच्याकडे कागद नाही आणि हे तर कंत्राटी आहेत। आता त्यांनी एक महाराष्ट्रातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची एक ज्यांची 10 वर्षे सेवा झालेली आहे त्यांची एक यादी बनवलेली आहे आणि त्या यादीमध्ये त्यांनी गटप्रवर्तकांची नावं घातलेली नाहीत। ती यादी काही कर्मचाऱ्यांना माहीत आहे, काही कर्मचाऱ्यांना माहीत नाही। आमच्याकडे सुद्धा ती सर्व राज्यातली यादी उपलब्ध आहे, आम्ही ती यादी बघून सांगू शकतो त्यात कुणाचं नाव आहे कुणाचं नाव नाही। आणि गेल्या वर्षी जे सुप्रीम हायकोर्टमध्ये गेले 40 गावामध्ये डाटा ऑपरेटर्स, त्यांचा निकाल लागला केसचा आणि हायकोर्टने त्यांना महाराष्ट्र शासनाला असं सांगितलं की ज्यांची 10 वर्षे सेवा झालेली आहे त्यांना तुम्ही नियमित करा, त्याच्याबद्दलचा निर्णय करा जो असेल तो। आणि महाराष्ट्र शासनाने 23 नोव्हेंबरपर्यंत त्याची मुदत होती, 23 नोव्हेंबर 2023, आणि त्यामध्ये त्याने असा निर्णय केला की ज्यांची 10 वर्षे पूर्ण झालेले त्यांना त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन त्यांचं केलं जाईल, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जाईल। तर हा निर्णय सुद्धा जो आहे त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही। त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश झाला पाहिजे, त्यांना गटप्रवर्तकांची नावे डावलता येणार नाहीत। यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या 778 गटप्रवर्तकांची यादी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे दिलेली आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे दिलेली आहे, ईमेलद्वारे आम्ही ती पाठवलेली आहे, प्रत्यक्ष भेटूनही त्यांना निवेदन दिलेलं आहे। तर तो एक अतिशय गटप्रवर्तकांचा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो तत्वतः महाराष्ट्र शासन लॉजिकली सगळं बरोबर असून सुद्धा त्याच्याबद्दल निर्णय घेण्याच्या बाबतीबद्दल आता सध्या काही बोलायला तयार नाही। तर तो निर्णय त्यांना घ्याव्यास लावणं हे सुद्धा आपल्या समोरचा एक प्रश्न आहे। तर त्यामुळे की जरी आता संपाचा कालखंड संपला असला, कारण महाराष्ट्रातल्या ज्या कृती समितीमधल्या ज्या 4-5 युनियन्स आहेत त्या वेगळ्या वेगळ्या युनियन्स आहेत, त्यांचं वेगळं रजिस्ट्रेशन आहे, प्रत्येक ठिकाणचं त्यांचं कार्यक्षेत्र वेगळं वेगळं आहे, त्यांना प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं काम करण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे। काही समान मुद्दे घेऊन कृती समिती तयार करून हा संघर्ष केलेला आहे। त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा एकेका युनियनला आपली जी कामाची गती आहे ती वाढवावी लागणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्या युनियन्सने एकत्र येऊन काम करण्याची सुद्धा एक प्रक्रिया सुरू केली पाहिजे। म्हणून मी असं म्हणतोय आज की फक्त आशा आणि गटप्रवर्तक नाही तर आरोग्यविषयक काम करणाऱ्या सगळ्या कर्मचारी कामगारांनी एकत्र येऊन त्याची एक संघटनेची बोट बांधून आपल्याला जर प्रयत्न केला तर मग सरकारला नाईलाज असतो का होईना आपल्या मागण्या मान्य कराव्या लागतील। तर हे पुढचं आपलं उद्दिष्ट आहे। हे जे YouTube चॅनल आहे सुदैवाने आणि तुमच्या आशीर्वादाने त्याचे जवळजवळ आता 5000 सबस्क्राईब आहेत शंकर पुजारी यांच्या YouTube चॅनलचे आणि 5,75,000पेक्षा जास्त लोकांनी महिलांनी हे YouTube चॅनल आतापर्यंत पाहिलेलं आहे, तेवढे व्ह्यूज आहेत। आणि अशाच पद्धतीने आपण मला प्रतिसाद देत राहा आणि आशांचे आणि गटप्रवर्तकांचे हे जे प्रश्न आहेत वेगळे वेगळे पैलू आहेत त्याचा आपण विचार करत जाऊ। आता आशा डे साजरा केला जातो, परंतु आशा केअर सेंटर प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्याचं महाराष्ट्र शासनाने घोषित केलेलं होतं, पण त्याची प्रक्रिया अजून झालेली नाही। म्हणजे प्रत्येक गावामध्ये आशा ज्या ठिकाणी थांबून की ते लोकांना त्या ठिकाणी उपचार देतील, सेवा देतील, औषधं देतील, ही सुद्धा प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे आणि भारतातल्या सर्वांना आरोग्य सेवा ही मोफत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी एक आरोग्य हमी कायदा वेगळा सुद्धा या भारतामध्ये तयार झाला पाहिजे। असे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाशी आपण भिडलं पाहिजे, त्याचा आपण ओळख करून घ्यायला पाहिजे आणि या चॅनलचा यासाठी आपल्याला जरूर उपयोग होईल। तरी आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल परत एकदा मी आपले मनपूर्वक आभारी आहे। धन्यवाद।